हाय हॅलो नमस्कार, मी पूर्व तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मला बाहेर जायचं होतं, त्याच्याचमुळे इथे मी नाश्ता करायला बसलेली होती आणि आज चतुर्थी असल्यामुळे ना साबुदाणा खिचडी खात होती. साबुदाणा खिचडी वगैरे खाऊन घेतलं, कारण दीदीचं असं म्हणणं होतं की 2:30 वाजेपर्यंत तू रिटर्न ये, कारण मुलांना घ्यायला तिला गाडी लागते. सो मी 11 सव्वा 11 झाले असतील. सो आता निघतच होती आणि निघताना आहे ना दीदीचं चालू होतं की मला पण हे सामान आणायचं आहे. तिचे पण काही कामं होते आणि माझे पण काही कामं होते. असं घडी जाणं होत नाही आमचं गावात. तर एकाच वेळेस जाऊन आणि एकाच वेळेस माझं पण काम करू नये आणि तुझं पण काम करू नये, असं तिचं म्हणणं होतं. तर मी त्याच्यासाठीच इथे आवरत होती की मी 2:30 वाजेपर्यंत रिटर्न यायला पाहिजे असं. तर नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर आहे ना तयारी वगैरे करून घेतली आणि निघाली मी आता इथे. तर गावात आल्याच्या नंतर आहे ना अगोदर तर मला आहे ना यांच्यासाठी बॅग घ्यायची होती, कारण ती जास्त इम्पॉर्टंट होती. अगोदर बॅग घ्यायलाच गेली आणि बॅग घ्यायला या दुकानात गेली. या दुकानात मला पाहिजे तशी बॅग नव्हती. सो मी इथून बॅग नाही घेतली, कारण मला जी पाहिजे होती ती त्यांच्याकडे नव्हती. मला तिथे आवडली पण नाही आणि ते जरा कॉस्ट पण जरा जास्तच सांगत होते, त्याच्यामुळे मी तिथून नाही घेतली. आणि दुसऱ्या दुकानात आली. दुसऱ्या दुकानात आहे ना यांना अशा काहीशा बॅगा पाहून आहे ना फोटो पाठवले आणि यातलीच एक बॅग त्यांनी डिसाईड केली आणि ती मी बॅग घेतली आणि आता निघाली मी. माऊला शूज घ्यायचे होते, तर शूजच्याच दुकानात आले मी. तिला ब्लॅक कलरचे शूज घ्यायचे होते, जे की स्कूलला लागतात ते शूज घेतले आणि आता मी निघाली. महावीरमध्ये गेली. मला खवा घ्यायचा होता आणि पनीर घ्यायचं होतं. तर तेच आज मी घेतलं. इथे मी घेतलं पनीर वगैरे आणि दीदीचं एक काम होतं ते पण करायचं होतं. ते काम करायला गेली तर तिचं पण काम झालं. तिला फोन करून सांगून दिलं आणि त्याच्यानंतर घरी आली. घरी आल्याच्यानंतर आहे ना थोडंसं नाश्ता वगैरे करून घेतला. परत साबुदाण्याचीच खिचडी खायची होती, कारण चतुर्थी होती. तर आवरून घेतलं आणि चेंज वगैरे करून आहे ना मी हे एवढा सगळा पसारा काढलेला होता, कारण दीदीला सगळं सामान दाखवायचं होतं मला. तर तिला दाखवून झाल्यानंतर असा काहीसा पसारा झालेला होता, तोच मी इथे आवरायला घेतला होता. तर पसारा तर आवरून घेतला आणि तोपर्यंत 2:30 पण वाजलेले होते. शिवमाऊ घरी पण आलेले होते आणि घरी आल्याच्यानंतर त्यांनी स्कूलचा ड्रेस वगैरे चेंज केले, थोडंसं जेवण केलं आणि त्याच्यानंतर आहे ना दुसऱ्या दिवशी त्यांचा पेपर होता, त्याच्यामुळे पेपरचा अभ्यास करायला घेतला. मी इथे तिला बसवलं अभ्यास करायला आणि त्याला पण बसवलं होतं दीदीने. आणि 4ला ते क्लासला पण गेलेले होते. तर संध्याकाळच्या वेळेला आहे ना हा असा काहीसा मसाला आणलेला होता मी.
तर पनीरची भाजी करायची होती कारण उपवास होता, तर तीच भाजी रेडी करायला घेतली. पनीरच्या भाजीला जो बेसिक मसाला लागतो, टोमॅटो, कांदा, काजू वगैरे जो बेसिक मसाला लागतो ना, तोच मी इथे भाजून आणि बारीक वगैरे करून घेतलेला होता आणि तोच फ्राय करायला घेतला. मी फ्राय करेपर्यंत ना दीदी इकडे राईस लावून आणि तिच्या इकडे पोळ्या पण चालू होत्या, तर भाजी करायला घेतली. तो मसाला इकडे परतून वगैरे घेतला. तो मसाला परतून झाल्याच्या नंतर आहे ना, जो मी मसाला आणलेला होता ना एव्हरेस्टचा, तो पण टाकला. तो पण मिक्स करून ठेवला आहे मी साईडला. तर तो पण मसाला वगैरे टाकून घेतला आणि मी दीदीला विचारून घेतलं की त्यांच्या मसाल्यामध्ये कलर वगैरे असतो का, म्हणजे आपला मसाला टाकायला. आणि थोडासा घरगुती मसाला पण यूज करतो आम्ही इथे. तर तुम्ही पण पनीरची भाजी कशी करता ना ते मला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही तर अशी सिंपलची भाजी करतो. तर तीच भाजी करायला घेतली होती मी इथे. मसाले वगैरे टाकून घेतले, थोडंसं फ्राय होऊ दिलं. आणि तर भाजी करायची होती, सो मस्त अशी भाजी रेडी करून घेतली पनीरची इथे. आणि आज गुरुवार असल्यामुळे ना आम्हाला केंद्रात पण जायचं होतं. सो केंद्रात गेलो, स्वामींचं दर्शन घेऊन आलो, घरी आलो, मस्त असं जेवण करून घेतलं. आणि जेवण करत असताना बिग बॉस पण बघत होतो आम्ही. सो जेवण करून घेतलं. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.